आणि मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आपण आलो आहोत साताऱ्यातील गोडोली इथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. 16 सख्यांचा मध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा खेळ खेळायचे आहेत, हुकमाची राणी व्हायचंय. तेव्हा अजिबात आपण वेळ घालूया नको आणि सुरू करूया आपल्या ह्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. कारण आपल्याला खेळ खेळायचे आहेत, माहेरबद्दल जाणून पण घ्यायचंय, पण खेळ खेळण्यासाठी आपल्या 10 ताई लागतील आणि त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. त्या कोण आहेत त्या 10 ताई? आणि पटापटा या, लवकर लवकर या इथं. 10 ताई आलेल्या आहेत आपल्या या पहिल्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला, कारण तुमच्यापैकीच 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई होणार आहेत बाद. कळलं का मावशी? हा, हरकत नाही. ओके, तेव्हा मस्त छान खेळायचंय. हा, सगळ्यांचा उत्साह दिसतोय मला. हा, ओके. आपल्या ह्या पहिल्या खेळाचं नाव आहे ए गप माझाच कप. खेळाचं नाव काय? ए गप माझाच कप. हा, खेळाचं नाव काय आपलं? ए गप माझाच कप. हो बाई, तुझाच कप. हा, आमचा नाही कोणाचा. हा, खेळाचं नाव काय? ए गप माझाच कप. ठीक आहे, खेळाचं नाव काय ताई? ए गप माझाच कप. एवढ्या लाडात बोलल्यानंतर कोण घाबरणार आहे? हरकत नाही, पण चांगली गोष्ट आहे. हा, हरकत नाही. ओके, आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. हा खेळ असा आहे की तुम्हाला प्रत्येकीला एक एक नंबर दिलेला आहे. ओके, इकडचे 5 नंबर दिलेत आणि इकडचे पण 5 नंबर दिलेले आहेत. ओके, मी तो नंबर बोलणार. समजा मी नंबर घेतला 1 नंबर म्हटल्यानंतर तुम्ही तिकडनं ह्या सफेद लाईनच्या मागे येऊन उभं राहायचे आणि ताई तुम्ही इथे येऊन उभं राहायचं. हा, उभं राहिल्यानंतर संगीत सुरू होईल. त्या संगीतावरती तुम्हाला दोन्ही ताईंना तिथे नृत्य करायचंय. ओके, आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो हा जो कप आहे, पेपर कप, तो उचलायचा आणि पुन्हा आपल्या जागी येऊन उभं राहायचंय. जी ताई तो कप उचलून आपल्या जागी येईल ती विजेती आणि जी दुसरी आहे ती बाद. ओके, कळलं तुम्हाला? अशा 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. कळलं नक्की? ओके, तर आता मग सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि आता नंबर आहे 4. फिर नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. फिर नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल के चलना. अरे कोण म्हणेल यांना सासूबाई? कमर संभाल, पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. ताई बाद झालेली आहे. ताई तिथे बसू शकते. हा, आमचा कप द्या. हा, आमचा कप द्या. ओके, पुढचा नंबर आहे 1. ए मिस्टर कमाल, अपने हीरो को संभाल, ज्यादा उड़ेगा ना बंदर तो करवा दूंगी अंदर. मोठी चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू. चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है. चपात्या लाटून झालेले आहेत. तो रुकती है पर काय को यूं पलटती है. नतीजा मायला तेरे चाल का ये ताल है कमाल. हळू 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 चाल, ये बोली जरा हळू 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 चाल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. व्हेरी गुड. ये बोली जरा हळू हळू या गप. ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकते. ओके, व्हेरी गुड, मस्त. इकडचा संघ आघाडीवर आहे. ओके, पुढचा नंबर आहे आणि आता पुढचा नंबर आहे 3.
नाचू किती कंबर लचकली बाजारचे कली कोल्हापूरची कैली मनोहिला नखरेला नारळी सोळा घाटकी दिसली कली कला नाचू किती कंबर लचकली नाचू ओके काय इथे काय झालं काय ओढून घेतला काय ते त्यांनी घेतला ओढून हातातलं ओढून घेतलं खाली हा मग हरकत नाही तेच तर आहे ना खेळ ताई इथे कप ठेवू शकते त्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस ओके आणि आता आहे पुढचा नंबर 2 व्हेरी गुड हा कसं येईल तसं ताई हा मी विचारते कसं नाचायचं जोडवी टचकली बाई माझी जोडवी टचकली नाचू किती व्हेरी गुड हा कंबर लचकली एवढी स्टेप करायची आपण हा लवकर शबाश अरे आमचा कप फाडून टाकले हा लवकर शबाश हा जल्दी अरे लवकर हा ओके हा शबाश खेचून लवकर जायचं आपल्या जागी हा लवकर आपल्या जागी जायचंय हा खेळ आणि आणि ही ताई आलेली आहे तिच्या जागी त्याच्यामुळे हा कप आहे ह्या ताईचा ती तिच्या जागी आल या कपाचं काय केलं तुम्ही हरकत नाही ही ताई जिंकलेली आहे ताई तू बाद झालेली आहे शेवटचा नंबर पण त्याआधी मी दोन्ही ताईंना विनंती करेन की तुम्ही दोघे जणी या साईडला या आणि 1 नंबर राहिलेला आहे ओके रेडी आहे पुढचा नंबर आहे 5 क्या बात है व्हेरी गुड हा जास्त मागे जाऊ नको ताई पुढे थांब हा शपथ हा लवकर हा ओके व्हेरी गुड ताई तू बाद झालेली आहे तू बसू शकते अशा पद्धतीने 5 ताई गेले आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पहिल्या धमाकेदार खेळामधून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन कसं वाटतंय ताई छान वाटतंय खेळ खेळून भूक माझी राणी होणार की नाही होणार ना येस ये बात हा तर आता हा खेळ आहे या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल खेळाचं नाव काय एक स्ट्रॉ धमाल हा व्हेरी गुड आता हा खेळ कसा खेळायचा मी सांगतो हे जे तुमच्यासमोर 5 स्ट्रॉ आहेत 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी एकच स्ट्रॉ घ्यायचा आणि या बाटलीमध्ये टाकायचं हे असा घ्यायचा आणि बाटलीमध्ये टाकायचं हा जी ताई कमीत कमी वेळेमध्ये सगळे स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे पहिली तिच्यानंतरची दुसरी ओके आणि स्ट्रॉ टाकून झाल्यानंतर हात वरती करायचे म्हणजे आम्हाला कळेल पहिली कुठली आणि दुसरी कुठली कळले तुम्हाला हा पण तुम्हाला जे वाटतंय इतकं सोप्पा हा खेळ नाहीये हा खेळ असा आहे की
एका वेळी एकच स्ट्रॉ उचलायचे. फक्त हा जो स्ट्रॉ आहे तो असा टाकायचा नाहीये, तो असा धरायचा आहे. असा टाकायचा, हाताने पकडायचे, तो इथे धरायचे आणि मग त्याच्यात टाकायचे. ओके. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये अशा पद्धतीने स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे पहिली, त्याच्यानंतरची दुसरी. परत सगळे स्ट्रॉ टाकून नंतर हात वरती करायचा म्हणजे आम्हाला कळेल पहिली कुठली दुसरी कुठली. ओके, कळले तुम्हाला? या आपापल्या बाटलीसमोर उभे राहा. स्ट्रॉ असा पकडताना समोर बघायचा, खाली पकड बघायचं नाही. हा, एवढं लक्षात ठेवा. ओके. जी ताई असं खाली बघून स्ट्रॉ ठेवेल ना ती बाद. एक तर पहिली गोष्ट म्हणजे असा स्ट्रॉ राहणारच नाही, तुम्हाला असाच ठेवावा लागेल, समोर बघायचंय. तयार आहे तुम्ही सगळ्या? 1 2 3. खाली पडल्यानंतर उचलू शकता. शाबाश शाबाश, व्हेरी गुड. हा, अरे देवा, पडलेला. हात वरती करायचं झाला की, हा हात वरती करायचंय. ओके. हा, व्हेरी गुड. हा, बघू. हा ताई, हा ठेव. एक तरी जाणार आहे का स्ट्रॉ बाटलीमध्ये ताई? हा, शाबास. आणि वेळ संपलेली आहे. निर्णय तुमच्या समोर आहे. जी ताई दुसरी आलेली आहे ती ताई आहे, ती ताई आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. दोन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. दोन्ही ताई आलेल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं, खूप खूप अभिनंदन. या ताईंबरोबर आपण हा शेवटचा खेळ तर खेळणार आहोतच, पण त्याआधी या दोन्ही ताईंबरोबर आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्याबद्दल जरा जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या या माहेरपणाविषयी जरा गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी ही ताई. ताई तुझं नाव सांग. माझं नाव मनीषा लांबजी. मनीषा ताई, माहेर कुठलं? माहेर सातारा. आणि सासर? सासर हे साताराच. माहेर पण सातारा, सासर पण सातारा. म्हणजे आम्ही प्रॉपर बेळगावचे, आम्ही प्रॉपर. अच्छा. हा, मग इथं मग माहेर आणि सासर एकत्रच झालं. माहेर सासर एकत्र झाले. काय करतात भाऊजी? आमचं गॅरेज आहे इथं 4 व्हीलरचं. गॅरेज आहे? व्हेरी गुड. कसं आहे स्वभाव? छान आहे. काय सांगशील तू माहेर बद्दल? माहेर बद्दल आता काय सांगाल तेवढं कमीच आहे. माहेर बद्दल मी सगळ्यात मोठी आहे म्हणजे लाडाचीच. अजूनपर्यंत ही माझाच लाड असतो घरात. वा. आई वडिलांचा पण. तर ते आले की माझ्यापाशी राहतात, ते मला बरं वाटतं आपलं आई आली म्हणून. हा, आई वडील पण येतात, दोघं पण येतात, खूप छान वाटतं. पण असं कुठला प्रसंग इथलं सांगावं असं वाटतं आई बरोबरचा? आई बरोबरचा प्रसंग आता काय सांगणार तुम्हाला. आईवरचे बहुत खूप प्रसंग आहेत. एखादा असं प्रसंग ते सांगावं असं वाटतं की जो अजूनपर्यंत आठवतो? आठवतो ना. ज्यावेळेस मी खूप अशी आजारी पडलेली, ज्यावेळेस आजारी पडली त्यावेळेस मला आईची खूप आठवण येत होती. आईची खूप आठवण येत होती, कारण मी तिला सांगितलंच नव्हतं की मी आजारी आहे म्हणून. ती एकदम अशी अचानक आली मला भेटण्यासाठी. जी अचानक आली ते असं वाटलं की देव कृपेने मला माझ्यापाशी तिला पाठवून दिली म्हणून. आणि ज्या क्षणात जे मला डोळ्यात पाणी आलं का नाही ते आजपर्यंत, मग अशी स्टेजवर ज्यावेळेस आलं पाणी हे करताना ती मोमेंट त्याला एकदम मला आठवली ती पण त्यावेळेसची. मग आणखीन जरा मला जास्तच हे झालं. आता सुद्धा डोळे पाणावले. आईची आठवण, आई म्हणजे काय, आईची माया वेगळीच असते ना. बरोबर. मी समजू शकतो, कारण तू जरी आता तुझं हे बोलताना जरी चेहऱ्यावरती हास्य असलं तरी पण मनात खूप तिची आठवण आहे तिची. म्हणूनच ते डोळे पाणावलेले आहेत. आठवण खूप आहे तिची. कसं वाटलं व्यक्त होऊन? खूप छान वाटलं आहे.
आणि इथे येऊन कसं वाटलं? इथे येऊन पण खूप छान वाटलं. अगदी माहेरी हो आल्यासारखं हो वाटलं हो की? माहेरी आल्यासारखंच वाटलं. कुंभारला तुमच्याबरोबर पण खूप छान वाटलं. मजा आली म्हणजे असं. थँक्यू ताई, मला पण खूप छान वाटलं. आता आपण गप्पा मारणार आहोत या ताईंसोबत. चालेल. ताई तुझं नाव सांग. विद्या विकास सावंत. विद्याताई, माहेर कुठलं? माहेर निगडी. निगडी. अच्छा. आणि सासर? खुशी. सासर खुशी. किती वर्ष झालेत लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष. काय करतात भाऊजी? MIDC कंपनी. MIDC मध्ये. वा, कसा आहे स्वभाव भाऊजी? छान आहे. छान आहे. कसं वाटलं तुला माहेर सोडून जेव्हा सासरी जात होतीस? जरा वाटलं दुःख, नंतर सवय करून घ्यावी लागतेस. आई वडिलांना सोडून जाताना त्रास होतो जरा मुलींना. पण जेव्हा कन्यादानाचा विधी सुरू होता, कोण जास्त रडलं, आई की बाबा? दोघही. जास्त वडीलच. जास्त वडील ना? काय वाटलं त्यावेळेला बघून वडिलांकडे? खूप दुःख वाटलं. रडू आवरत नव्हतं. काय सांगशील आईबद्दल? आई वडील खूप छान आहेत स्वभावानं. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात साथ देतात मुलगी म्हणून. ओके. पण माझं या माध्यमातून काय सांगशील तू आई आणि बाबांना? त्यांना खूप कौतुक वाटेल. काय सांगशील? पण तू एवढं लहानाचं मोठं केलं, वाढवलं, लग्न लावून दिलं, त्यांनी इतकं कष्ट घेतले, ह्या सगळ्याबद्दल ह्या माध्यमातून काय त्यांना तुला सांगावं असं वाटतंय? आपण कधी मनातलं व्यक्त होत नाही त्यांच्यासमोर, पण आज ह्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रासमोर तुला सांगायचं झालं तर काय सांगशील त्यांना? त्यांनी खूप पहिल्यापासून कष्ट करून लहानाचं मोठं केलं, आम्हाला शिकवलं वगैरे, आणि अजूनही त्यांची साथ आहे आम्हाला. साथ आहे. एकदा बोल बघू त्यांना की आई बाबा माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आई पप्पा माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. कसं वाटलं आज मनातलं व्यक्त करून? खूप छान वाटलं. छान वाटलं की नाही? मला सुद्धा खूप छान वाटलेलं ताई. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला. आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये दोन्ही ताई इथे आलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा, कारण तुमच्यापैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. छान वाटते. हे खेळ खेळून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटते ना? मग जिंकणार ना? हो. बोल की मीच होणार हुकुमाची राणी. मीच होणार हुकुमाची राणी. ठीक आहे बाई. ताई तू होणार हुकुमाची राणी? मीच होणार हुकुमाची राणी. आता काय करायचं? मैत्रिणी आहे. मैत्रिणी आहे दोघी. मैत्रिणी आहे. बेस्ट फ्रेंड. मग तिला देऊन टाकूया हुकुमाची राणी. चालेल. ती जिंकले मी जिंकले काय एकच. शेवटी बालपणाची मैत्री नाही ती. टचकन डोळ्यातून पाणी आलं माझ्या. एवढं काय काय बोलली. हा हरकत नाही. आता खेळायला सुरुवात करूया. खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. ओके. तुमच्या दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर डाव्या हातामध्ये ताट घ्यायचं आणि उजव्या हातामध्ये उलटणं घेऊन जास्तीत जास्त पत्ते या ताटामध्ये टाकायचे. ओके. पण हे उलटणं पकडायचे असं मध्ये किंवा इथे असं पकडायचं नाही. ही अट आहे, नाही तर तुम्ही बाद. ओके. कळलंय तुम्हाला? नक्की घ्या बरं. हे समोर आहे तुमच्या. मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. या बरं. एक, दोन. थांब ना जरा, हात मागे घे. हा. 1 2 3. हळू आणि सावकाश खेळलात तर व्यवस्थित जिंकता येईल. घाई केले तर नाही होणार. हो हो केवढे. अरे बा बाबा मस्त. हा 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 व्हेरी गुड. हा शाबाश. ओ अरे क्या बात आहे. हा विद्याताई मस्तच. व्हेरी गुड. हो हो. टाकायचं नाही, टाकायचं नाहीये. व्यवस्थित तेल उडेल अंगावरती. अंगावरती तेल उडेल. शेवटचे 10 सेकंद. 10 9 वेळ संपलेली आहे. आणि आता ठेवून द्या बरं. आहे खूप गरम यार.
बघू हा ओय ऐक खूप गरम आहे. आणि आता निर्णयाची वेळ. दोन्ही ताई पट्ट्या तुम्ही काढू शकता डोळ्यावरच्या. ओके व्हेरी गुड मस्तच. हा आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. आणि तुम्ही बघताय मला वाटतं मोजायची गरज नाहीये. हे मनीषा ताईंचे पत्ते आणि हे विद्याताईंचे पत्ते असं वाटते. मोजायला हवेत असं तुमचं म्हणणं आहे. नक्की ताई ती तर नाहीच म्हणेल. हा हरकत नाही. निर्णय तुमच्या समोर आहे. तर विजेती आहे विद्याताई. खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे मनीषा ताई. ताई खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. कसं वाटतंय? छान वाटतंय. उपविजेती झालेली आहेस. हा माहिती ना. आम्हाला पण माहिती आहे. हा पण हा कप ठेवायचा समोर किचन मध्ये म्हणजे आमची आठवण येईल. ओके बरं ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे विद्याताई. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. हुकमाची राणी झालीस. हो. कोणाला फोन करून सांगणार? सगळ्यात आधी सगळ्यांना, आई वडिलांना. आई वडिलांना. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. हुकमाची राणी झालेली आहेस तू. खूप छान वाटते आणि खूप मजा आलेली आहे आजच्या भागामध्ये सुद्धा. मंडळी अशीच धमाल मजा मस्ती घेऊन मी येणार आहे पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणी सोबत. तेव्हा बघायला अजिबात विसरू नका तुमचा लाडका आणि धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. 16 सख्यांचा, 16 सख्यांचा, हो हो हो, 16 सख्यांचा, 16 सख्यांचा.